सगळ्यात मोठी बातमी मनसेच्या गोटातनं मनसेची चिंतन बैठक आता संपली आहे। पराभूत झालेल्या उमेदवारांची शिवतीर्थवरची ही बैठक आता संपल्याची माहिती समोर येते। आताची ही महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। बैठकीत राज ठाकरे यांनी उमेदवारांची मतं जाणून घेतली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, काय सांगाल, या बैठकीत नेमकं काय घडलंय? माफ करा, अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय सांगाल, या बैठकीत नेमकं काय घडलंय? खरं तर मनसेने आपल्या उमेदवारांना इथे बोलवलेलं होतं, काय नेमकं राज ठाकरेंनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलंय? मुंबईतील अनेक पराभूत झालेले उमेदवार जे आहेत त्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। खरं तर आज सकाळपासूनच या बैठकीला, या चिंतन बैठकीला सुरुवात झाली होती आणि राज ठाकरे यांनी या सगळ्या उमेदवारांकडून नेमका पराभव कसा झाला याचा एक रिपोर्ट देखील मागवलेला आहे आणि नेमकी पराभवाची कारणं काय आहेत हे देखील उमेदवारांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला आहे। दुसऱ्या बाजूला उमेदवार जे आहेत त्यांनी देखील अनेक कारणं पराभवाची दिली, ज्याचा सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे की लोकसभेला आपण जी महायुती केली होती, ज्या संबंध आपण भाजपशी केले होते, ते संबंध जे आहेत, ती जवळीक जी आहे भाजपशी, ती कुठेतरी फायद्याची ठरेल अशी अपेक्षा होती। मात्र भाजपने कुठलीही मदत विधानसभेला न केल्यामुळे हा फटका बसला असल्याचं उमेदवारांकडनं एक छुपा सूर जो आहे तो देखील उमेदवारांकडनं करण्यात आला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही उमेदवारांनी या बैठकीत थेट ईव्हीएमवर सुद्धा संशय घेत जे ईव्हीएम मधले वोट काउंट आहे त्याच्यावर देखील एक संशय घेतला आणि त्यांची सगळी भूमिका जी आहे, उमेदवारांची जी मतं आहेत ती राज ठाकरेंसमोर मांडली आहेत। आता मुख्य नेते जे आहेत मनसेचे, त्यांची देखील आता बैठक काहीच वेळात या शिवतीर्थावर सुरू होते। अगदी नक्कीच, धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय एकूणच मनसेच्या उमेदवारांनी या ठिकाणी काही तक्रारी केलेल्या आहेत आणि यासोबतच ईव्हीएम वर सुद्धा शंका उपस्थित करण्यात आली आहे। यासोबतच भाजपनं त्यांना मदत केली की नाही या सगळ्यासोबत आता राज ठाकरे इथे चर्चा करतायत आणि एकूणच ही बैठक आता संपलेली आहे, मात्र कुठेतरी ईव्हीएम वर इथे शंका उपस्थित करण्यात आली आहे।